हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती. मी काही हा व्हिडिओ सकाळचा शूट करत नाही आहे, पण हा व्हिडिओ मी दुपारचा शूट घेत आहे. कॅमेरा लावला होता आणि दुपारचे वाजले होते 4. तर सुरुवात केली मी हॉलपासून. हॉलमधल्या बेडपासून सुरुवात केली मी. सकाळी तर मी तसा उठल्या साफ करत असते बेड, तरी पण दिवसभर लोळलेलो वगैरे आणि मला ती तसं आवडत नाही बेडशीट. जोपर्यंत असा तो पूर्ण ताट लावत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. बेडवर बेडशीट लावते की नाही, तर हा साहेब येऊन वरती बसला होता. तर ह्याला काय आहे, मी काय कोणीच काहीच करू शकत नाही. मग बेडला बेडशीट लावून दिलं आणि ह्याचं लोळणं चालू होतं. आता तर काय पाऊस पडतो तर ह्यांचीच मज्जा आहे, ह्यालाच बेड लागतो जास्त. बिचारा पण एका साईडला ठेवून दिला. बेडमध्ये ठेवल्यावरती सारखं उघड बंद करायला कंटाळा येतो. वरती असलं घेतलं की काम झालं. उषा पण वन साईड लावून दिल्या आणि ते जे टॉवेल वगैरे होते ते नीट सुकवले. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अशी घरात दोरी बांधलेली आहे. तर कुणी वाईट कमेंट करू नका, प्रत्येकाच्या घरी हेच बोंब असतील आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर सगळं व्यस्त झालं होतं. हे घरी असल्यावरती घराची दशाच अशी होते. आणि तर तुम्ही बघू शकता इथे किती मशीनवरती कपडे आहेत. या स्टँडवरती सुद्धा अस्ताव्यस्त कपडे आहेत आणि शोकेसवर पण कपडे होते आणि ह्या टिपॉयवरती पण कपडे होते. तर काय समजत नव्हतं मला, अशी घराची दुर्दशा कोणी केली आहे? मीच केली आहे. आणि हे जे कपडे आहे दोरीवरचे ते इग्नोर करा. आणि आत पण बघू शकता तुम्ही लादीची पण हालत काय होती. तर कधी नाही तो आत सूर्यप्रकाश दिसत होता. ओटा पण पूर्ण भरला होता खरकट्या भांड्यांनी, खरकट्याने. गॅस पण घाण झाला होता आणि भांडी पण भरपूर पडली होती. त्यामुळे मी भांडीसुद्धा घासायची होती. तर बाहेरचं वातावरण एवढं भारी होतं ना की ऊनच दिसत होतं. आणि हा इतका मस्त झोपलेला ना की त्याला शुद्धच नव्हती. भांडी सगळी एकत्र गोळा केली, खरकटा काढला आणि घेतली ना भांडी घासायला. मग काय केली पहिली सुरुवात त्या टोपापासूनच आणि मग नंतर घेतली सगळी भांडी घासायला. कारण जोपर्यंत ओटा मी क्लीन करत नाही ना गॅस बेस धुवून, तोपर्यंत मला काही आवडत नाही. मग तसं काम केल्यासारखं मला वाटतच नाही. मग एक चांगलं तर एक खराब, म्हणून सगळंच मी करत असते स्वच्छ. हंडे पण घासून घेतले बाहेरून आणि पाणी ओतून घेतलं, कारण मी काही प्यायची भांडी रोज भरत नाही. कारण हे जे आहेत ना 2 हंडे आणि ती कळशी, ती तर काही वापरण्यातच येत नाही आमच्या रोजच्या जीवनात. मटक्यामध्येच आमचं काम चालून जातं. मटक्याच्या पाण्यात प्यायला तर काय फ्रीजमध्ये बाटल्या असतात भरलेल्या, त्यामुळे मटक्यातलं पाणी फक्त जेवण करण्यासाठीच उपयोगाला होतं, बाकी तर कशाला नाही. आणि मला ना अशी एकदम भांडी घासायलाच आवडतात. ती थोडी भांडी घासायला मला बिलकुल आवडत नाही. कारण एकदमच भांडी घासली ना की टेन्शन जातं आणि थोडी घासत बसायला सारखं भिजायला पण होतं आणि पाण्यात पण हात घालावा लागतो सारखा. त्यामुळे मी एकसाथच घेऊन सगळी भांडी घासत असते. गॅसची सुद्धा भांडी काढली होती मी घासायला, तर तीसुद्धा मी घासून घेत होती. आणि ही भांडी घासून मी एका साईडला ठेवून पहिला गॅस धुवून घेणार होती. तर तिथे भांडी घासतच होती आणि मस्त बाहेरच्या आनंदाची पण मजा घेत होती. कारण बाहेरचा मोसम इतका भारी होता ना, मला 10 ते 15 दिवसांनी ऊन दिसलं होतं खूपच. आणि आज कपडे पण मस्त सुकले रोजच्यासारखेच, जरा पण आत आणून टाकायची गरज नाही लागली. आणि या चपातीचा भांडंसुद्धा खूप घाण झालं होतं, तोसुद्धा मी घेतला घासून. कारण रोज मी नाही धुत, 2-2, 3-3 दिवसांनी मी धुते. रोज खराब होतं नाही तर घासायची काही गरजच पडत नाही, त्यामुळे मी काही रोज घासत नाही हे. तर मला भांडी घासायला खूप आवडतात, माझ्या घरची. नाहीतर तुम्ही बोलाल लोकांकडे पण जातेस की काही, कारण कमेंट करणाऱ्यांना काय काहीही करत असतात. तर अशा प्रकारे मी सगळी भांडी घासत होती. आणि कुकर वगैरे होत्या ना, तो मी सगळ्यात लास्टला घासायला घेतला होता. कारण मोठी भांडी पहिली घासली ना नंतर ठेवायचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे. तर इथे कुकरचं झाकण वगैरे पण मी घासून घेतला. आणि लाईटीचा सुद्धा आमच्याकडे खूप प्रॉब्लेम चालू आहे. हा व्हिडिओ एवढा मी एडिट करून कपाटच साफ करायला घेणार आहे. कपाटातलं सुद्धा सामान नीट लावायचं आहे. सगळं तुम्ही बघितलंच आहे. सगळ्या सामानाची वगैरे मॅनेजमेंट नीट करायची आहे. तर घेते ते सुद्धा आजच करून, कारण उद्या करीन करत खूपच राडा तसाच पडतो आहे. त्यामुळे आज मला काही करून करायचंच आहे ते कंप्लीट.
तर इथे मी भांडी घासत होती. तर इथे पटापट मी मला भांडी धुवून पण घेतली, कारण लाईट आभाळ भरल्यासारखं वाटत होतं. लाईट जाईल आणि माझी बरीच कामं पण बाकी होती. खोबरं पण मला मसाल्यासाठी किसून ठेवायचं होतं. तर म्हणून पटापट जरा मी स्पीड वाढवला माझ्या कामाचा, नाहीतर सगळं तसंच राहून गेलं असतं. आता फक्त कुकरच बाकी होता. ते झाला का मी वळणार होती गॅस धुवायला. गॅस धुवून झाल्याच्या नंतर मला बाथरूम धुवून बाथरूममधल्या सगळ्या बकेट वगैरे भरून ठेवायच्या आहेत. मी टाकीच्याच पाण्याने भरते, मग पाणी सोडल्यावरती टाकीत पाणी चढत राहतं. तर मी माझ्या अंगावरचे कपडे, यांचे दुपारीचे अंघोळीचे कपडे ते सगळे मी धुवून टाकले होते. उद्याचं पाणी पण वाचेल आणि ऊन होतं म्हणून टाकलेले. तर इथे मी सगळी आवरून माझं फ्रेश पण झाली होती, सगळी कामं आवरली होती. आणि आता थोडासा मी टाईम माझ्यासाठी दिला होता. काही चेहऱ्याला लावणार तर नव्हती, फक्त टिकली. आणि काहीच मी लावत पण नाही तसं या टायमाला घरी असली की, फक्त चेहरा धुवून आली होती मी. मागचे कपडे प्लीज इग्नोर करा सर्वांनी. तर चेहरा धुतला होता. आणि कशी दिसते घरच्या अवतारात मला नक्कीच सांगा. काहीही मेकअप केलेला नाही आहे, अशीच असते मी घरी. तर आयब्रो पण भरपूर वाढले होते. आता का माहीत कधी जाणं होतं आहे. वटपौर्णिमेच्या आधी करावेच लागतील आयब्रो मला. तर यावेळी मी जाड ठेवले होते कदाचित, म्हणून वाढलेत वाटतं लवकर. आणि या साहेबांची झोप बघा बेडवरती, मस्त खाली पडणार पण नाहीत. मस्त कोपऱ्यात झोपला होता. काय बोलणार, एका साईडला दूध ठेवला होता. आणि सकाळचा माझा काळा चहा होताच, कशाला फेकून द्यायचा ना. तर थोडा असला तरी पण मी ठेवते, त्याच्यातच वाढवते, पण मी टाकून देत नाही. आणि हा आहे घराचा फायनल लुक. तर गॅस पण बघा किती मस्त वाटतो आहे. आणि टाकीत पाणी नव्हतं, पण इथे खाली मी सर्व भरून ठेवलेलं होत्या बकेट्स. बाथरूम वगैरे मी घासलं होतं, लाद्या वगैरे पुसल्या होत्या. आणि बाहेरची रूमसुद्धा तुम्ही बघू शकता. कपडे इग्नोर केले ना तर सगळं मस्त आहे. काचा वगैरे पुसून घेतल्या होत्या मी. आता मला फक्त कपाट सेट करायचा होता. आणि आता व्हिडिओ करता करताच लाईट गेलेली आहे. तर सांगा कसा वाटला व्हिडिओ.